अक्षय, हा हा हॅलो हॅलो अक्षय, डायरेक्ट तोडून आतमधून बाहेर काढले पाहिजे होते. एवढा एवढा उशीर. नक्कीच अक्षय, अर्थात विंडो ओपन करून किंवा ती ब्रेक करून प्रवाशांना बाहेर काढलं जाईल ही अपेक्षा होती आपली देखील. मात्र अद्याप तरी काच तोडण्यात आलेली नाही. लोक आतमध्ये पॅनिक झालेत की हे कधी ओपन होईल आणि आपण बाहेर येऊ. तर अग्निशमन दलाकडनं नेमकं काय इथे केलं जात आहे, काय नेमके प्रयत्न केले जात आहेत? निखिला, सध्या आता मोनोरेलचे जे तंत्रज्ञान आहेत, टेक्निशियन जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मोनोरेलची जी काच आहे ती न तोडता संपूर्ण मोनोरेलचा दरवाजा जो आहे तो उघडण्याचा प्रयत्न या सगळ्या टेक्निशियनकडनं करण्यात येणार आहे. आणि त्याच करता संपूर्ण अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले असल्याचं पाहायला मिळतंय. अग्निशामक दलाच्या जवानांनी संपूर्ण काच ब्रेक करून त्या संपूर्ण काच ब्रेक केल्यानंतर आतमधून प्रवाशांना काढण्याच्या संदर्भात संपूर्ण प्रयत्न करणार होते. परंतु आता मोनोरेलचे टेक्निशियन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्या टेक्निशियनकडनं हा थोडीशी अनाउन्समेंट होते या ठिकाणी. अक्षय, थोडंसं थांबाल. नंतर दरवाजा उघडल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडनं या सगळ्या लावू नका. एक दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. मोनोरेल मध्ये अडकलेला हा प्रवासी अक्षरशः हात जोडतोय की आता आम्हाला इथून बाहेर काढा. ही काच ब्रेक न करता तिथे डोअर ओपन करण्याची प्रयत्न आता या ठिकाणी केले जात आहेत. डोअर ओपन झाल्यानंतर या प्रवाशांना या ठिकाणून बाहेर काढलं जाणार आहे. दरवाजाला हात लावू नका. कोणत्याही दरवाजाला हात लावू नका. कृपया मागे जा आणि मध्ये येऊन थांबा. तर मोनोरेलचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी दरवाजापासून थोडंसं बाजूला व्हा, थोडं मागे व्हा, म्हणजे दरवाजा ओपन झाल्यावर तुम्ही पडणार नाही अशी अनाउन्समेंट या ठिकाणी केली जाते. प्रवाशांनी थोडंसं मागे जावं. जे आमच्या TV9च्या माध्यमातून जरी प्रवासी बघत असतील तर त्यांनी थोडंसं मागे व्हावं डोअर पासून. त्यानंतर डोअर ओपन केला जाईल आणि प्रवाशांना या लॅडरमधून खाली उतरवलं जाईल, या शिडीमधून खाली उतरवलं जाईल. त्यासाठी प्रवाशांना आवाहन केलं जाते की त्यांनी दरवाजापासून थोडंसं दूर व्हा, म्हणजे डोअर ओपन होईल. अचानकपणे जर इथे धक्काबुक्की झाली तर अशा वेळेला प्रवासी पडण्याची भीती आहे. त्यामुळे तुम्ही दरवाजापासून थोडंसं आतमध्ये सरका, म्हणजे डोअर ओपन केला जाईल आणि तुम्हाला इथून बाहेर उतरवलं जाईल. हॅलो, किशोरदा कुठे आहे तू? अच्छा अच्छा, प्रणित निघाला काय? प्रणित म्हटलं अरे भाई माझा करू दे ना, मला कॅमेराचं युनिट आहे, लाईव्हचं सोर्स काय ऍडजस्टमेंट करतोय. हॅलो, तर मोनोरेलचे टेक्निशियन या ठिकाणी दाखल झालेत आणि ते डोअर ओपन करण्याचा प्रयत्न करतायत. अरे मला मात्र लोक गुदमरत आहेत, त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतोय. सागर, आता मोनोरेलच्या दरवाजापासून प्रवाशांनी थोडंसं मागे व्हा, म्हणजे डोअर ओपन होईल अशी अनाउन्समेंट या ठिकाणी केली जात होती. सागर, लाईव्ह चालू आहे कारण प्रॉब्लेम होईल. मोनोरेलचं आहे ना इकडे. सागर, माझा आवाज येतोय? मोनोरेल म्हैसूर कॉलनी. त्या दरवाजापासून लोकांनी थोडंसं मागे व्हावं, म्हणजे दरवाजा ओपन होईल अशी अनाउन्समेंट या ठिकाणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप तरी हा डोअर ओपन झालेला नाही. विंडो या ठिकाणी फोडण्यात आलेली आहे. एका प्रवाशानं मात्र इथून आम्हाला बाहेर काढा यासाठी अक्षरशः अग्निशमन दलाच्या जवानांसमोर हात जोडले. या विंडो जवळच्या या छोट्याशा इथून हवा आत जाईल ही अपेक्षा करणं खरं तर चुकीचं आहे.
वैद्यकीय अधिकारी, अँब्युलन्स या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कारण गेल्या 1 तासापासून या ठिकाणी एसी बंद आहे, लाईट बंद आहेत, मोनोरेल या ठिकाणी अडकून पडलेली आहे. लोकांना या ठिकाणी पॅनिक झाल्यामुळे सुद्धा चक्कर येते, श्वास घेण्यासाठी त्रास होतोय. बॅटरी त्याच्यामध्ये ती संपली तर बॅटरी मागव. अक्षय, दरवाजा ओपन करण्यासाठी इतका वेळ का लागतोय, किंवा मग दुसरा पर्याय म्हणून याची विंडो फोडण्याचा पर्याय का नाही स्वीकारण्यात आलाय? निखिला सध्या खर तर आणि सर्वजण मध्ये थांबा किंवा त्या बाजूला थांबलं तरी चालेल. कोणीही दरवाजाला हात लावू नका, दरवाजाला हात लावू नका, कोणत्याही दरवाजाला हात लावू नका.